नमस्कार. ई साहित्य प्रतिष्ठान सादर करीत आहे डॉक्टर मनोहर सुरवाडे लिखित शापित लघुकथा संग्रह. या पुस्तकाचं मुखपृष्ठ केलेलं आहे संगीत भालेराव यांनी. प्रकाशन केलेलं आहे ई साहित्य प्रतिष्ठान ठाणे. आज पहिल्या भागात आपण ऐकणार आहोत लेखकांचा परिचय. डॉक्टर मनोहर झगडू सुरवाडे, MA PhD, प्राध्यापक, विभाग प्रमुख आणि उपप्राचार्य. इतर माहिती आपण ऐकूयात. प्राथमिक शिक्षक असताना मला साहित्य वाचन आणि लेखनाची खूप आवड निर्माण झाली होती. त्यावेळी नासी फडके, वि. स. खांडेकर, र. वा. दिघे, ग. ल. ठोकळ यांचं साहित्य मला खूप आवडायचं. त्यांच्या साहित्यातील नायक नायिका पाहून तारुण्याचं स्वप्नरंजक आकर्षणही वाटायचं. मात्र प्राध्यापक झाल्यानंतर मराठी साहित्याचं अध्यापन करताना साहित्याचं व्यापक विश्वही दिसू लागलं होतं. मी शेतकरी कुटुंबातून आल्यामुळे ग्रामीण, दलित आणि आदिवासी साहित्याचे आशय विषय माझ्या वास्तव जगण्यातील भान मला आणून द्यायचे. त्या साहित्यातील पात्र ही अधिक जवळची माणसं वाटायला लागली होती. आनंदी यादव, रा. बोर्डे, विनायक तुमराम, बाबूराव बागुल, योगेंद्र मेश्राम यांचं आकर्षण त्यामुळे निर्माण झालेलं होतं. त्यातूनच ग्रामीण, दलित, स्त्रीवादी आणि आदिवासी साहित्यावर संशोधन कार्यही केलं. समाज आणि साहित्य यांचा परस्पर संबंध लक्षात घेऊन 4 शोधग्रंथ आणि 5 समीक्षा ग्रंथही लिहिले. ते महाराष्ट्रातील आणि देशातील काही विद्यापीठांच्या अभ्यासक्रमास संदर्भ ग्रंथ म्हणून लावले गेलेले आहेत. मात्र कथा, कविता आणि कादंबरी यासारखे सर्जनशील साहित्य निर्माण करायला फारसा वेळच मिळत नव्हता. आणि आता साहित्य प्रभाव वाचून आणि समजून झाल्यानंतरच एक वेगळे अनुभव कलात्मक पातळीवर मांडावेत म्हणून ग्रामीण जीवनाकडे पाहत असताना हा कथासंग्रह तयार झाला. मनोहर सुरवाडे. त्यांना मिळालेले पुरस्कार ऐकूयात. महाकवी वामनदादा कर्डक राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, भीमरत्न पुरस्कार, सम्राट फाउंडेशन, सावदा, जिल्हा जळगाव. 1980 नंतरची ग्रामीण कथा या शोधग्रंथास 3 राज्यस्तरीय पुरस्कार. अर्पणपत्रिका वाचूयात. पिढ्यानपिढ्या विवंचनेत जगलेल्या आणि जगत असलेल्या उपेक्षित, वंचित तसेच शोषित समूहांच्या मूक भावनांना उजागर करणाऱ्या जगातील महामानव यांना. लेखकाचं मनोगत ऐकूयात. 1995 पासून प्राध्यापक म्हणून नोकरी करताना सुरुवातीला अभ्यासक्रम पूर्ण करण्याची जबाबदारी, शिकवण्याचा ताण आणि अभ्यास यामुळे वेळेअभावी साहित्य लिहिण्याचा विचार काही मनात येईना. 1997ला ओरिएंटेशन कोर्ससाठी 1 महिना पुण्याला गेलो होतो. तिथे माझे पार्टिसिपंट म्हणून डॉक्टर मोहन शेळके होते. महिनाभर त्यांच्यासोबत राहून त्यांच्याकडून खूप काही शिकायलाही मला मिळालं. मला PhD करायची होती. त्यासंबंधी आमचं बोलणंही झालं होतं आणि नंतर ते तर माझे गाईडच बनले. ठरल्याप्रमाणे नांदेड विद्यापीठात मी PhDसाठी रजिस्ट्रेशन केलं. विषय पण निवडला होता. तो होता प्रादेशिक कथाकार म्हणून. या विषयाच्या अभ्यासामुळे भरपूर कथांचं वाचन झालेलं होतं. त्यामुळे मराठी वाङ्मयाचं खरं रूप कळलं आणि वाङ्मय प्रकाराच्या युक्त्या, क्लुप्त्या या देखील कळल्या. त्यावेळी आपणही त्यांच्याच वळणावर का बरं जाऊ नये असं मी अगदी मनोमन ठरवलं. आणि त्या अभ्यासातून व्यंकटेश माडगुळकर, B. रघुनाथ, शंकरराव खरात, रा. बोराडे, आनंद यादव, भास्कर चंदनशिव, योगेंद्र मेश्राम, वासुदेव मुलाटे, अमिताभ, मम कर्णिक, मोहन शेळके आणि जगदीश कदम यांच्यासारख्या अनेक कथाकारांच्या कथांचा अभ्यास करताना माझी आंतरिक लेखन उर्मी उफाळून आली. त्यांनी त्यांच्या समकालीन वास्तव जीवनाचं जसं यथार्थ चित्रण केलं तसंच आपणही करावं असं मला वाटायला लागलं आणि त्या वाटण्यातूनच हा कथासंग्रह तयार झालेला आहे. वाचक त्याचं स्वागत नक्कीच करतील अशी मी अपेक्षा करतो.
डॉक्टर मनोहर झगडू सुरवाडे. ते म्हणत आहेत, या कथासंग्रहातील सर्व कथा काल्पनिक असून त्यातील व्यक्ती, स्थळं आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. यातील कोणाचं वास्तविक घटनांशी साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोगच समजावा. हे पुस्तक किंवा हा कथासंग्रह विनामूल्य वितरणासाठी उपलब्ध आहे. आपलं पुस्तक वाचून झाल्यावर आपण हे फॉरवर्डही करू शकता. हे ई पुस्तक वेबसाईटवर ठेवण्यापूर्वी किंवा वाचनाव्यतिरिक्त कोणताही वापर करण्यापूर्वी ई साहित्य प्रतिष्ठानचे लेखी परवानगी घेणं आवश्यक आहे आणि आम्ही ती घेतलेली आहे. या कथासंग्रहात एकूण 8 कथा आहेत आणि या पुस्तकाची पानं आहेत 108. उद्यापासून आपण दररोज एक कथा घेणार आहोत. धन्यवाद. नमस्कार. कथा पहिली, फास. एक धड करून लयच धड जन्माला आले. त्या प्रत्येक धडाला 2-2 हात बी लई झाले. देशाची शक्ती वाढली, पण ते खरंच करण्यासाठी हाताले काम लागतच नव्हतं. शिकलन बी तर नोकरी लागत नव्हती. नोकऱ्या बी कमी, नोकरीचा हाफीस कमी, सरकार जो आहे पैसे बी कमी. मग कोणाले नोकऱ्या नव्हत्या. देशाजवळ आहे पैसे बी कमी. मग कोणाला नवीन काम नव्हतं. आपल्या देशाकडं नोकऱ्यांपेक्षा शेतीच लई. शेतात लईच कामं तसं मातीतलंच हो. अंगाले मयकाम बनवणारं, उन्हाचा चटका देणारं, बेभरवशाचं. भरपूर पैसे मिळण्याची बी खात्री नसायची बघा. मग ते शेती बी नको, शेतीचं काम बी नको. कारण शेती करणाऱ्याले आजकाल कोणी विचारतच नव्हतं. श्रम फार, घामगाळ, धान्य पिकव, लोकांच्या तोंडी घात जाऊ दे, तरी शेतकऱ्याला किंमत नाही बघ. त्यापेक्षा शिपाई का होईना नोकरीच पाहिजे. आरामशीर काम, पंख्याची हवा, बसायला खुर्ची, साहेबाची मर्जी, समाजात भाव. हापिसात शिपाई पण बाहेर साहेब म्हणून तोरा. बापानं केली शेती आणि आता झाला म्हातारा. त्याच्यासोबत शेती बी जाऊ दे, आपण दुसरंच काहीतरी करू. या विचारात तो मनातल्या मनात बऱ्याच कल्पना करत राहिला, पण हातात काही लागतच नव्हतं. त्याच्या घरी 5-7 एकर काळी कसदार बागायत जमीन होती. त्यामुळे घरचं बरं चाललेलं होतं, पण त्यात त्याचं काही समाधान होईना. ते 2 भाऊ आणि 2 बहिणी अशी 4 भावंडं होती. त्यांच्या बहिणी त्यांच्या सासरी बऱ्यापैकी सुखाने नांदतही होत्या. त्याचा मोठा भाऊ BAला 3 विषय नापास झाल्यामुळे घरी बसला होता. तोही MA होऊन रिकामाच पडला होता. कॉलेज शिकलेला पोरगा, वावरात जाणं काही त्याला जमेच ना. 2 एकराच्या केळीच्या बागेत त्याचं मन काही रमेना. हिरीचं पाणी काही गोड लागेना. वावरातील माती आणि हिरीतलं पाणी एक जीव होऊन गारा चिखल व्हायच्या. त्या चिखलाशी नातं जोडायला त्याचं मन काही तयारच होईना. शेतात जायचा तम लोक त्याच्याकडे पाहायचे. त्याचे डोळे रस्त्याकडे आणि मन लोकांकडे असे. लोक म्हणत, पाय एवढा शिकला आणि इन करून वावरात चालला. काय काळ आलाय फा. शिकलेल्या पोऱ्याला बी वावरं पाहायला पडतं. नोकरी तर न लागतच नाही. मग जाता बिचारे वावरात. ते तरी काय करतील. पण वावरात जाऊन त्यातलं काम तरी येतं का. ते कामच करत नाही, नुसती फेरी मारून येतात. म्हणून तर त्यांचे कपडे जसे तसे राहतात. एक डागटंग दिसत नाही कपडे यातले. असे हे गावातील येळपट 4 त्याच्याविषयी बोलायचे. अनेकांच्या नजरा आणि त्यांचे कुत्सित बोल त्याच्या मनाले इंचूसारखे अनेक डंख मारत. मग त्यानं वावरात जाणं बी सोडलं होतं. गावातले काही बेकार तरुण त्याच्यासारखेच होते. त्याहले बी काही कामं नव्हती. कशात काही ठिकाणा का नसेना, पण हातात मोबाईल घेऊन टाईमपास करणं हाच त्यांचा उद्योग होता. गावाच्या बाहेरच्या रस्त्यावर उभ्या असलेल्या पानपट्टीवर ते जमत असत. तो बी मग त्या कळपात मेंढरासारखा सामील व्हाई.
तो सकाळी उठला, तोंड धुतलं, अंघोळ केली की मग चहा झाली की मग इस्त्रीचे कपडे अंगात घालायचा, इन केली की मग कसा साहेबासारखा घराच्या बाहेर पडायचा. तो कॉलेज शिकलेला असल्यामुळे राहणीमानाच्या सगळ्या संस्काराचं तेज त्याच्या वागण्या बोलण्यात झळकताना दिसायचं. कोणी आधी कोणी नंतर असे 4-5 घडी हळूहळू पानटपरीला भेट द्यायला येत. एखाद दोनच्या खिशात असेलच काही पैसे तर तेवढीच टपरीधारकाची गुटखा विक्री व्हायची. त्या तरुणांच्या तोंडालाही बेचव जगण्यात गुटख्यानी चव यायची आणि ती चव त्यांना तेवढाच आधारही देऊन जायची. सुपडू आणि इतरांनी हळूहळू त्यांची हजेरी टपरीवर लावली होती. वेळ तशी सकाळची 9-10चीच होती. लोक घराबाहेर पडलेले होते, त्यांच्या मार्गेही लागलेले होते. ज्यांना काही काम नव्हतं ते तरुण रस्त्यावरच्या येणाऱ्या जाणाऱ्यांची गणती करत होते. काम करण्याचे विचार त्यांच्या मनाला स्पर्श करायचेच नाहीत. गावाले लागून सरळ पुढे गेलेल्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी हिरव्यागार कापडाचे मंडप टाकले जावे तसे केळीच्या चौकोनी बागा दिसत होत्या. उन्हाळ्याचे दिवस असल्याने 11च्या सुमारालाही अंगाला चटका बसत होता. मध्येच एखाद्या वाऱ्याच्या झुळकेने शेजारच्या केळीच्या बागेतून थंड झुळूक येत होती आणि अंगाला क्षणभर गार करूनही जात होती. ती केळी जणू त्या तरुण मित्रांना खुणावतच होती. या इकडे पहा, या मातीत, या पाण्यात मी उभी आहे. यातूनच जीवनरस शोषून हिरवी झाली आहे. ही माती आणि पाणी सगळ्यांना हिरवं करणार आहे. त्याच्यातच रमा आणि त्याच्यातच राहा असे मला वाटते. पण इकडे कोणाचं लक्षच नाही, तसं तुमचं बी नाही. खरंच टपरीवर जमलेल्या तरुणांचं तिकडे लक्षच नव्हतं, तर टपरीवर न आलेल्या गजाननकडे होतं. 11 वाजले तरीही तो आलेला नव्हता. तशी त्याची काही गरजही नव्हती, फक्त सोबती म्हणून त्याची सवय झाली होती. 1 से भले 2, 2 से भले 4 असंच त्यांचं चाललेलं होतं. आला दिवस कसा तरी रेटनं हा त्यांचा उद्योग बनला होता. का बे, गजानन आला नाही अजून? सुपडू म्हणाला. इन्ने बे तो कुठे जाईल साला, कैलास बोलला. येऊ दे त्याले का भाभी, पण तू घेता एखादी पुडी, सुपडूनी सांगितलं. नाही बे, पैसे नाही यार माझ्याजवळ, कैलासने नकार दिला. हात साल्या भुक्कळ, तू तर नेहमी असाच रडत राहतो. संतोषने त्याची लाच काढली. त्याला टोला मारून कैलास म्हणाला. आबे साल्या, मया का तू घरी तुझ्यासारखा केळीचा भाग आहे की त्याच्यातून पुळ्या निघतील? पुळ्या नाही पण पैसे तर निघतात. सुपडूने त्यात भर टाकली. घे काय साल्या, तू बी काय नाव घेशील? दे रे 3 सिमला, संतोषने टपरीधारकाला सांगितलं. त्यांनी 3 पुड्या दिल्या. तिघांनी एक वाटून घेतली. त्या घशात जाण्याआधीच त्यांना गजानन येताना दिसला. पहा रे, काय वेळेवर आला साला. कैलासला तो योगायोगच वाटला. त्याले वास आला असेन बे, नाही तर, संतोष म्हणाला. याच्यात त्याचा बी हिस्सा असेनच ना, सुपडूही म्हणाला. संतोषने आणखीन एक पुडी मागून घेतली. तिघांनी त्या पुड्या तोंडात टाकल्या. तोंडातून इकडून तिकडे ते चावत राहिले. बाजूला पचापचा थुंकतही गेले. गजानन आलेला पाहून, आले रे साहेब असं कैलासनं म्हटल्यावर सगळे दात इचकून हसले. संतोषनं त्यांच्यासाठीही एक पुडी घेऊन त्याला दिली. मग त्यानं बी त्याच्या तोंडाले काम लावलं. कामाच्या बैलांना दाणं असतं तसं त्या रिकाम्या पोरांना सरकारनं पुड्या निर्माण करून दिल्या होत्या. त्या चघळण्यात सगळीजणं गुंतलेली होती. काय चाललं काही नाही, काय करायचं काही नाही, याचा ते विचार करतच नव्हते. सगळे बेकार, उदास आणि बाकाच. कधीकधी देवदास व्हायचे. काहीतरी हवं असलेल्या विचारात गुंतलेले असायचे. तर कधी पुणे किंवा मुंबईला जाऊन कंपनीत कामधंदा शोधण्याचा विचार करायचे. शेवटी काय करावं हे त्यांना कळतच नव्हतं. मग उगीचच त्यांच्या गप्पा सुरू व्हायच्या. का रे, इतक्या वेळ काय करत होता घरी, संतोषने विचारलं. अंडे देता शिनबे तो, कैलासने मजाक केली. अरे यार, रात्री नुसती धम्माल झाली, गजानन म्हणाला. म्हणजे, कैलासनं त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत विचारलं. रात्री पार्टी होती, गजाननने सांगितलं. कशाची पार्टी,
संतोषने विचारलं. भुसावळचा तो इंगळे हाय की नाही? त्याच्याकडे गेलतो. गजाननने सांगितलं. मग? सुपडूची उत्सुकता वाढली. मग काय, तो मी आणि आणखीन 3-4 जणं होतो. संध्याकाळी बसलो बारमंदी. रमचे बंपर घेतले, चकण्याला चिकन आणि जेवणाले मटण घेतलं. खरंच लई मज्जा आली यार. गजाननचं बोलणं पुरं होण्याच्या आधी संतोषने विचारलं, पण पार्टी होती कशाची? इंगळेकडे एक स्कीम आहे. गजानन एक एक किस्सा चिंधीसारखा सोडत होता. स्कीम? सुपडूची उत्सुकता आणखीनच ताणली गेल्यामुळे त्यांनी गजाननाच्या बोलण्याकडे बारीक लक्ष दिलं. तसं गजानन उत्साहाने म्हणाला, हां, लई चांगली स्कीम आहे बघ. 20,000 भरा आणि कार मिळवा. 8,000 भरा आणि 2 व्हीलर आपल्या घरी घेऊन जा. असं? पण ते कसं काय शक्य आहे रे? कैलासने खुलासा करायला सांगितलं. आपण त्याच्याकडे जाऊ ना, तेव्हा तो सगळी स्कीम समजावून सांगेल. तो एक पैसा मिळवण्याचा शॉर्टकट मार्ग आहे बघ. गजाननाने त्यांची उत्सुकता आणखी वाढवली. मग ते चांगलं आहे रे. चला जाऊ मग त्याच्याकडे. संतोषला आनंद झाला होता. त्याच्यासोबत बाकीही मनोमन खुश होते. शेवटी चौघांचा एक निर्णय झाला. ते आपापल्या घरी गेले. जेवण करून ठरल्याप्रमाणे बसस्टँडवर आले. गजाननने इंगळीला फोन केला. त्याने त्याला घरी थांबायला सांगितलं. थोड्याच वेळात भुसावळकडे जाणारी बस आली. सीटवर बसल्या बसल्या चौघांच्या मनात त्या योजनेविषयी अनेक प्रश्नांचं जाळं तयार झालं होतं. शॉर्टकट, कष्ट नाही की त्रास नाही, फक्त पैसा. पैसे आले की मग मज्जाच मज्जा, फक्त आराम. त्यांचे डोळे उघडे ठेवून ते पैशाच्या पावसाचा आनंद घेत होते. भुसावळच्या स्टँडवर उतरल्यानंतर ते इंगळेकडे पोचले. गजाननासोबत आणखी 3 जण पाहून तो मनातल्या मनात सुखावला होता. तो त्यांना त्यांच्या खोली घेऊन गेला. तो काय सांगणार, कसं सांगणार, काय करणार याची सर्वांच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली होती. कोणीच काही बोलत नव्हते. उत्सुकतेने इंगळेकडे टक लावून पाहत होते. एक साधारण मोठी खोली. त्या खोलीत एक लाकडी टेबल, एक खुर्ची आणि एक पलंग पडलेला होता. ते चौघे पलंगावर बसले. इंगळेने प्रथम त्यांना पाणी दिलं. नंतर गजाननासोबतच्या तरुणांची ओळख करून घेतली. थोड्या वेळाने त्याने एका बॅगमधून एक कागद काढला. त्यावर अंक आणि त्या अंकांना जोडणाऱ्या रेषा होत्या. त्या एखाद्या त्रिकोणासारख्या पसरलेल्या होत्या. मग त्यांनी त्या चौघांना पटेल अशा लालूच निर्माण करणाऱ्या भाषेत समजावून सांगितलं. हे पहा, ही साखळी योजना आहे. आम्ही तिचं नाव खानदेश नेटवर्क मार्केटिंग कंपनी असं ठेवलं आहे. आपल्या कंपनीकडून विजेत्यांना मारुती कार किंवा मोटरसायकल बक्षीस म्हणून ठेवलं आहे. ते कसं काय? कैलासने विचारलं. सांगतो बघा. एकानं 20,000 रुपये भरायचं. त्यानं 32 सभासद मिळवायचे. त्याने प्रत्येकाकडून 20,000 रुपये घ्यायचे आणि ते पैसे कंपनीकडे जमा केले की त्याची साखळी पूर्ण होईल. मग त्याला एक कार भेटेल. त्याचा नंबर बाद झाला की पुन्हा त्या उरलेल्या 31 लोकांमधील प्रत्येकाने 32 सभासदांची साखळी करायची. हे चक्र असंच चालू ठेवायचं. पण लोक देतील का एवढे पैसे? संतोषने प्रश्न विचारला. 20,000 जुनी 2 व्हीलरही मिळत नाही. तेव्हा नवीन कार जर मिळत असल्यावर का बरं देणार नाही? इंगळेंनी सांगितलं. ते जरा कठीणच आहे, गजानन म्हणाला. काहीच कठीण नाही. लोकायले पटून द्यायचं की तुमच्याकडून साखळी पूर्ण नाही झाली तर आम्ही पूर्ण करू आणि तुम्हाला कार मिळवून देऊ. लोक मूर्ख असतात. त्याले मूर्ख बनवता आलं पाहिजे, इंगळेने पटवून सांगितलं. ते कसं बुवा? गजाननाने विचारलं. हे पहा, 20,000 आपण 3-3.5 लाखाची कार देणार आहे. तेवढ्यात साधी सेकंड हँड गाडी बी भेटत नाही. आपण तर नवी कार देतो आहे. लोकांना काय फुकटात नाही तर कमी पैशात फायदा दिसला की कोणत्याही गोष्टीले लगेचच तयार होतात ते. म्हणून त्याचा फायदा कसा हे सांगलं की पहा कसे तयार होतात ते. इंगळे पुन्हा पुन्हा पटवून देत होता. मग आपला फायदा काय? गजाननाच्या मनात एक एक प्रश्न होत होता.
आपला लय फायदा आहे. आपला फायदा कोणाले सांगायचा नाही. लोकायच्या साखळ्या बनवत जायचं, त्याले समजून सांगायचं आणि पैसे घेऊन त्याची नोंदणी करायची. मग पैसे कसं जमा करायचे? संतोषने विचारलं. आणि टू व्हीलरचं कसं? कैलास म्हणाला. टू व्हीलरसाठी 20 सभासद जमवून प्रत्येकाकडून 8,000 रुपये घ्यायचे. जो सभासद त्याची साखळी करेल त्याला गाडी मिळेल असं पटवून द्यायचं. इंगळेने मांडलेली कल्पना त्या चौघांनाही आवडली आणि ते त्याच्या मताशी सहमत होऊन त्या साखळी योजनेत सामील झाले. इंगळे हा राजकीय पक्षाचा तालुका शहर अध्यक्ष असल्यामुळे त्याच्या चांगल्या ओळखी झाल्या. त्याच्याकडून योजनेची माहिती मिळाल्यानंतर त्या चौघांनीही नेटवर्क कंपनीचा प्रचार करून सभासद मिळवण्याचं काम सुरू केलं. कैलास आणि सुपडूने मोटरसायकलची स्कीम घेतली, तर संतोष आणि गजाननने कारची स्कीम घेतली होती. त्यांना सरकारी नाही पण खाजगी काम मिळाल्याचा लई आनंद वाटत होता. त्या आनंदात ते ओळखीच्या आणि नातेवाईकांच्या भेटी घेऊ लागले होते. असं करता करता एप्रिल महिना आला. रखरखत्या उन्हात पैसे जमवण्यासाठी त्यांची भटकंती सुरूच होती. आधीच दुष्काळी वर्ष, त्यात लोकांना अनेक गोष्टींची मारामार होती. कमी किमतीत वस्तू मिळत असल्या तरी तेवढीही रक्कम जमणं लोकांना शक्य होत नव्हतं. चैनीच्या वस्तूंपेक्षा पोटाची चिंता असलेल्यांना तर मुळीच जमत नव्हतं. योजनेच्या संचालकांचं फिरणं भटक्या कुत्र्यासारखं वाटायचं आणि रिकाम्या वेळी लोकांना जाळ्यात कसं अडकवायचं या विचारांचे राक्षस त्यांच्या मनात थैमान घालायचे. लोकही काही दाद देत नव्हते. तेव्हा इंगळेच्या सुपर डोक्यातून एक भन्नाट आयडिया जन्माला आली होती. त्यांनी सगळ्या संचालकांची पुन्हा मीटिंग घेऊन त्यांना त्याची युक्ती सांगितली. हे पहा, आपल्याला जेवढे सभासद मिळाले पाहिजे होते तेवढे मिळाले नाहीत. आता लोकायले काहीतरी अनुभव आल्याविना लोक सहभागी होणार नाही. मग काय करायचं? संतोषने विचारलं. आपण असं करू, जवळच्या माणसाले 1-2 कार आणि 1-2 मोटरसायकलचं वाटप करू. मग पहा, लोकांच्या तोंडाला पाणी सुटेल. यातले हेवा वाटला की ते बराबर सभासद होतात. मग इंगळेनी शक्कल लढवली. ही आयडिया चांगली आहे, पण ते कसं करणार? गजाननाने विचारलं. आपण भुसावळले एक चांगला कार्यक्रम ठेवू. नगराध्यक्ष, नगरसेवक, आमदार यांना बोलावू. त्याच्या उपस्थितीत त्या वस्तू देऊ. मग आपल्या योजनेची आपोआप जाहिरातही होईल. ते झालं की मग लागा सगळे कामाला. उन्हाची तीव्रता वाढून जमीन तापत होती. घरं भाजून निघत होती. अंगाला शेक लागत होता. रक्ताचं पाणी पाणी बनत होतं. पाण्याचा घाम आणि घामाचं पाणी कपड्यात मुरत होतं. भर दुपारी घराबाहेर पडणं जीवावर येत होतं. तशातही गजानन, सुपडू, संतोष आणि कैलास या 4 जणांनी 2 मोटरसायकलीवर दौरा सुरू केला होता. ओळखीच्या आणि नात्यातल्या माणसांच्याकडे ते जात होते. त्यांची स्कीम पटवून सांगत होते. सुपडू आणि गजानन पहिल्यांदा पाटील सरांना भेटले. पाटील सर हे गजाननाला मराठी शिकवणारे प्राध्यापक होते. तो त्यांचा विद्यार्थी असल्यामुळे त्यांनी त्या दोघांचं स्वागतच केलं. पण आता ते कसे आले असावेत असा प्रश्न त्यांच्या मनाला पडला होता. ये गजानना, कसं काय येणं केलंस? सरांनी विचारलं. सर, आम्ही एक स्कीम घेऊन आलेलो आहोत, असं सांगून गजाननाने बॅगमधून एक छापील कागद काढला. त्यावर साखळी योजनेची रूपरेखा मांडलेली होती. काय बोलायचं, कसं सांगायचं, सर राजी होतील की नाही याची तो मनातल्या मनात जुळवणी करत होता. शेवटी सरांचा क्लास घेण्याचं धाडस करून त्याने तो कागद त्यांच्यासमोर ठेवला आणि म्हणाला, सर, तुम्ही 32 लोकांची एक साखळी केली आणि प्रत्येकाकडून 20,000 रुपये जमा केले तर तुम्हाला एक कार मिळेल. तुम्ही त्या प्रत्येकाला 32 लोकांची साखळी तयार करायला सांगायची. अशी सर्व स्कीम त्यांनी सरांना सांगितली. बरं, ठीक आहे. समजा एकानं कारसाठी 32 किंवा टू व्हीलरसाठी 20 मेंबर जमवून तुम्हाला तेवढे पैसे द्यायचे. त्यातील तुम्ही एकालाच गाडी देणार. पण बाकी सभासदांचं काय? सरांची वर्गात प्रश्न विचारण्याची सवय काही गेली नव्हती.
आत्ताही उलट प्रश्न विचारून गजाननाला त्यांनी गोंधळातच टाकलं होतं. एखाद्या पढीक पोपटासारखा तो म्हणाला, मग सर, जे मेंबर बाकी राहतील त्यानं पुन्हा तेवढेच मेंबर जमवायचे. जो पूर्ण मेंबर करीन त्याचा नंबर लागीनच की. अरे, पण 32 जणांच्या पैशातून एकालाच गाडी मिळणार, बाकीचे तसेच राहणार आणि जे राहतील त्यांच्याकडून मेंबर जमतीलच असं नाही. ती जबाबदारी आमची राहील सर. पुढचे मेंबर आम्ही जमवू आणि एक एक मेंबरला गाड्याचं वाटप करू, गजाननाने पटवून सांगितलं. तुम्ही बी मेंबर जमवलं तरी किती जमवणार रे, आणि जमवत गेलं तरी किती जमणार, आणि काही जमत गेले तरी त्यातल्या शेवटच्या 31 मेंबरला गाडी मिळणारच नाही. मग मग शेवटी आपण आपल्याच माणसांना फसवण्यासारखं नाही आहे का हे? सरांनी गजानन आणि सुपडूतला आता कोड्यातच टाकलं होतं. सरांचं पुस्तकी नसलं तरी व्यावहारिक तत्त्वज्ञान त्या दोघांवर भारी पडलं होतं. ते दोघं मित्र नुसतं पाणी घेऊन सरांच्या घरातून बाहेर पडले. डोक्याला ताण देत सुपडू वैतागाने म्हणाला, अबे गजा, अरे हे सर लोक लई कंजूस असतात. पोरायले शिकवून ते काळेचे पांढरे होतात. ते काय आपल्याकडून शिकतील का? नंतर गजानन आणि सुपडू औद्योगिक वसाहतीत गेले. तिथे अगदीच मोजक्या आणि वेगळ्या लघुउद्योगी कंपन्या होत्या. पोटापुरता व्यवसाय मिळवून देणाऱ्या कंगाल MIDCत त्यांना काही मिळेलच याची खात्रीही नव्हती. तरीही ते गेले होते. तिथे त्यांनी ताकास तूर लावून 3-4 जणांना गंडवलं पण होतं. संध्याकाळी बॅग भरून ते इंगळेकडे गेले. त्यांनी जमवलेले पैसे त्याच्या हवाली केले. ग्राहकांचा मिळणारा प्रतिसाद किती मोठा आहे, पैसे कसे आणि किती मिळवावेत म्हणून पुन्हा त्यांनी त्या दोघांनाच डोस पाजले होते. कैलास आणि संतोष त्या दिवशी दोघे आले नव्हते. घरची गरिबी असल्यामुळे कैलास वाळूच्या ट्रॅक्टरवर कामाला गेला होता. मग इंगळेने फोन करून संतोषला बोलावून घेतलं. ते सर्व बारमध्ये जाऊन त्यांनी पार्टी केली, खाल्लं पिल्लं आणि लोकांना पटवण्याच्या वेगवेगळ्या योजनाही आखल्या. हळूहळू त्यांच्याकडे भरपूर पैसा जमत होता. त्यातूनच स्वतंत्र ऑफिसची कल्पना साकार झाली. साखळी योजनेची मोठी जाहिरात दिली. त्यांनी 1 कार आणि 2 मोटरसायकली विकत घेतल्या. राजकीय पक्षातील बड्या बड्या आसामींना हाताशी धरलं. एक भव्य असा कार्यक्रम घडवून आणला. कार आमदाराच्या भावाला दिली. 1 मोटरसायकल नगराध्यक्षांच्या काकाला दिले. दुसरी गजाननाच्या मेहुण्याला दिली. त्या कार्यक्रमांचे अध्यक्ष म्हणून इंगळेने आमदारांना बोलावलं होतं. त्यांच्या गुळगुळीत भाषणाने प्रेक्षक भारावून केले होते. काय आहे, काय सुरू आहे म्हणून रस्त्यावरचे येणारे जाणारे लोक कार्यक्रमाच्या ठिकाणी जिज्ञासेने थोडे थांबतही होते आणि मग पुढे जात होते. तर त्यांच्या जागी दुसरे येत होते, ऐकत होते, काय चाललंय ते पाहत होते, विचार करत होते आणि मग पुढे जात होते. रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचं हे मानसशास्त्र इंगळेने चांगलं ओळखलं होतं. गळ टाकून मासा पकडतात तसंच त्यांनी लोकांना अडकवलेलं होतं. 20,000 कार, 8,000 टू व्हीलर याचं लोकांना नवल वाटलं होतं. आपल्याला मिळाली तर त्या लोकांना तर मिळाली, कारण त्यांनी पैसे भरले असतील. मग आपण बी भरले तर जितके लवकर भरले तितका लवकर नंबर लागेल. काही लोक मनातल्या मनात गाडीचं चित्र रंगवत होते. इंगळेने आयोजित केलेल्या कार्यक्रमामुळे लोकांच्या मनात एकच आशा निर्माण झाली होती. कोणी कारचे तर कोणी गाडीचं स्वप्न पाहू लागलं होतं. दुसऱ्या दिवशी फोटोसहित पेपरमध्ये कार्यक्रमाची सविस्तर माहिती छापून आली आणि जिल्हाभर साखळी योजना ढवळली गेली. पाण्यात साखर विरघळावी तशी ती लोकांच्या मनात विरघळली. लोक त्या योजनेचा फायदा घेण्याचे मनसुबे रचत होते. ज्याच्यात त्याच्या तोंडी पानं चघळावत तसाच तोच विषय चघळला जात होता. हळूहळू लोकांची मनं तिकडे झुकू लागली होती. संचालकांनी जाळं टाकलेलंच होतं. त्याला खाद्यासारख्या 2-4 वस्तू लावून लोकांना आमिषही दाखवलं होतं. लोक तिकडे माशासारखी धाव घेत होते आणि इंगळे आणि त्याच्या मित्रांना नवा हुरूपही येत होता. ते लोकांकडे जाऊन त्यांना पटवून देत होते. लोकांना पटत होतं आणि ते गाडी मिळण्याचं स्वप्नही पाहत होते.
खेडोपाडी घराघरात गाड्यांचा विषय जेवणाबरोबर तोंडी लावला जात होता. ग्रामसेवक मराठीच्या घरात तर भांडणच सुरू झालं होतं. त्याची बायको म्हणाली, नको कार, गाडी तर खरी. 8,000 भऱ्याचले काय झालं? भरणं सोपं आहे, पण तेवढे पैसे तर जमले पाहिजे. आधीच 2 महिने पगार झाला नाही. पगार नाही म्हणता आणि मग भावाले कसे काय पैसे द्यायचं हाव म्हणलं. त्याले वावराची मशागत करायची हाय, पगार झाला की देऊ. त्या हिलेनंतर द्या, आधी ते पैसे भरा. ज्यायची ऐपत नव्हती त्यानं बी इकडून तिकडून जमा करून पैसे भरले. मग तुम्हीच का बरं नाही म्हणता? अगं काय खरं आहे का ते? नाही मिळाली गाडी आणि गेले पैसे. गेली की नाही पैसे मग? उशीर कशाले करता? लवकर भरा, कुठून बी आणा. सगळ्यांच्या आधीच नंबर लागला पाहिजे, मग मिळेनच की नाही. बायकोने मराठीला चांगलाच धारेवर धरला होता आणि मनातली इच्छा पुरी होईपर्यंत त्यांच्या मागे पैसे भरण्याचा तकादाही लावला होता. बायकोच्या कटकटीने अखेर त्यांनी पैसे भरले. अनेकांनी कमी किमतीत गाडी मिळण्याच्या आशेने पटापटा पैसे भरले होते. एखाद्या मेलेल्या जनावरावर गिधाडं कुत्री जशी तुटून पडतात तसेच लोक साखळी योजनेच्या कार्यालयावर तुटून पडताना दिसत होते. ते पैसे भरत होते, नंबर लावत होते. इंगळे आणि त्याची कंपनी पैसे आवरण्यात दंग झाली होती. हयातभर कारकुनी करून जेवढा पैसा दिसला नसता तेवढा पैसा त्यांना पहिल्यांदा दिसत होता. मग त्या संचालकांनी आणखीन त्या योजनेचं जाळं पसरवलं. एखाद्या मोठ्या धरणात भोई जाळं फेकतो तसं मोठं जाळं त्यांनी जिल्हाभर फेकलं. आजूबाजूच्या तालुक्याच्या ठिकाणी कार्यालयं उघडली आणि मच्छीमार करतात तशी त्यांनी लोकमार सुरू केली. स्वतःची अक्कल गहाण ठेवून दुसऱ्याच्या अकलेने खाणारा, पटकन कशावरही विश्वास ठेवणारा, फसल्यावर ठेचकाळणारा, तरीही न सुधारणारा माणूस, श्रम न करता चैनीची आशा करणारा, लोभी आणि आळशी माणूस, त्याला गाड्या मिळाल्याच्या नुसत्या अफवेने त्याच्या तोंडाला पाणी सुटायचं. त्यामुळे अनेकांच्या धडपडीतून जिल्ह्यातल्या त्या साखळी योजनेचा हंगाम चांगलाच बहरला होता. रोहिण्यांचा कधीही न पडणारा पाऊस त्या पावसानं गडबड करायला सुरुवात केली होती. तापलेली जमीन, पाणी टंचाईग्रस्त गाव आणि माणसं आकाशातले ढग पाहून पावसाची वाट पाहत होते. पण पंक्तीत हात आखडून तूप वाढतात तसा रोहिण्यांचा पाऊस पडला होता. नंतर शेतीच्या हंगामाच्या वेळेला पावसाने आभाळाकडे पाहायला लावलं होतं. लोक डबघाईला आलेले होते, पावसाची वाट पाहतच होते. मिरगाचा पाऊस बरा पडल्यानंतर शेतकरी शेतीच्या कामाला लागले. ज्यानं मोटारगाडी मिळवण्यासाठी पैसे भरले होते तेही वावरात जात होते. जे रिकामे होते ते इंगळ्याकडे फेऱ्या मारत होते, कारण नुसते पैसे भरून भागणार नव्हतं, तर पैसे भरून 32 मेंबर करून त्यांचे पैसे आणून दिले तरच गाडी मिळणार होती. याचा लोकांनी विचार केलेलाच नव्हता. त्यामुळे ते फसले होते आणि त्यांचे पैसे परत मागत होते. तो त्याले काही ना काही कारण सांगून आल्यामार्गी पाठवतही होता. आशेचे मारले बिचारे एवढूसं तोंड करून परत जात होते. पैसे भरल्याचा पश्चाताप करत होते. त्याशिवाय त्यांना काही बी करता येत नव्हतं. दिवस जाता जाता मिरगाचा पाऊसही निघून गेला. शेतकऱ्यानं पेरण्या केल्या नव्हत्या, शाळा सुरू झाल्या होत्या. पाऊस बरा पडल्याने उकाडा कमी झाला होता. जमीन तृप्त झाली होती आणि लोक मात्र तृप्तीच्या मागे लागले होते. जो तो आपापल्या कामाला लागलेला होता. गजानन मात्र इंगळेकडे जाऊन दिलेल्या पैशाचा हिशोब करत होता. लाखाने जमलेले पैसे पाहून इंगळेच्या घराच्या मंडळीला मज्जा वाटत होती, पण त्यांच्या मनाने धसका घेतला होता. तो प्रमुख असल्यामुळे लोक त्याच्या घरी जाऊन भांडत होते. तेव्हा ती योजना अंगलट आल्याचं त्याच्या ध्यानी आलं. त्यांनी गजाननाला बोलावून सांगितलं, हे पहा गजानन, आपल्याकडे जेवढे मेंबर जमले आहेत तेवढ्यातल्या गाड्या देता येणार नाही. तू पुढच्या रविवारी ये. तू जमलेल्या मेंबरचे पैसे घेऊन जा. गजाननाने ऐकून घेतलं. इंगळेने सांगितल्याप्रमाणे तो तयारही झाला.
त्यालाही परिस्थितीची जाणीव झाली होती, म्हणून तो रविवारची वाट पाहू लागला होता. शुक्रवार बाजारचा दिवस होता. इंगळे सकाळचा घरातून बाहेर पडला तर संध्याकाळी लोक घरी आलाच नव्हता. रात्री 8-9च्या दरम्यान तो घरी परत आला. घरात जाऊन थोडा वेळ बसला, मग उठला, एक ग्लास घेतला, टेबलावर ठेवला. मग बायकोले जग भरून पाणी सांगलं. तिले काय कळायचे ते कळलं. तिने पाण्याचं जग भरून आणला. तो टेबलावर ठेवताना त्याच्या तोंडाचा भपकारा तिला आला. तसं तिनं म्हणलं, आधीच पिऊन आले हाय, आणखी कशाला पेता? मग काय करू तर? पेलं की झोप चांगली लागतं. का बरं? काय झालं तुम्हाला? काही विचारू नको आणि सांगून बी काय उपयोग? काय झालं ते तर सांगा. ज्याचे पैसे द्यायचे आहे ते तगादा लावून राहिले आहे मागे. देऊन टाका मग. कुठून देशील? आम्ही सगळ्यांनी पैसे वाटून घेतले. परत तू गजा येईन, त्याला बी पैसे परत करायचं सांगले आहे. उगीचच रकामे भानगडीत पडले तुम्ही. जाय तू तू हे काम कर वय. ती गेली. तिच्या घरकामाला ती लागली. त्याने एका ग्लासात अर्धी काटर टाकली. त्याचा एक कडक पेगे घेतलेला. घटाघटा घशाखाली बसला. सकाळपासून त्याच्या 2-3 बाटल्या पिऊन झाल्या त्या विचारातच त्याला काही झिंग येत नव्हती. एका कडक पेगने त्याच्या पोटात जरा आग झाली. पण तसं त्याचं डोकं सुन्नही झालं होतं. त्याच्या मनात एक पोकळी निर्माण झाली होती. इंगळेला काहीच मार्ग सापडत नव्हता. घरी 30 एकर जमीन होती. ते इक्याची आणि सगळ्याचे पैसे द्यायचे. पण बाप तयार होईन का, या प्रश्नावर तो घुटमळत होता. तो विचार त्यांनी मनातून झुरळासारखा झटकून टाकला. उरलेली अर्धी काटर पुन्हा मारली. नंतर त्याला बरीच झिंग आली होती. मग 10-15 लाखाच्या घराचा विचार करून त्यांनी लोकांचे पैसे फेडायचा विचार केला. पण कसं इक्याचं? लोक तर दम धरणार नाही. घराले गिराईक लवकर मिळणार नाही. या विचारात त्यांनी बॅगमधले आणखीन एक काटर काढली. बायको आली आणि म्हणाली, बाद झाला आता, जेवण करा आणि जपा. तुम्ही जेवण जपा, मी काही जेवत नाही, पाहीन नंतर. त्याच्यापुढे तिचा नाईलाज झाला. त्याचं हे नेहमीचंच झालं होतं. त्याचा शब्द हा शेवटचा शब्द असायचा. ती पुढे काही बोलायची नाही, कारण तोच तिले बोलू देत नव्हता. तिचं काही एक ऐकतही नव्हता. त्यांनी काय व्यवहार केले, कसे केले, तिला काही सांगितलं नव्हतं. फक्त मोटार गाड्यांची स्कीम तो चालवतो आहे एवढंच तिले माहीत होतं. संध्याकाळी त्यांनी पैसे दिले की कपाटात ठेवणं आणि त्यानं जेव्हा मागले तेव्हा काढून देणं, हेच तिचं त्याच्या तालावर नाचणाऱ्या बावलीसारखं काम होतं. तो रात्री जेवला नव्हता म्हणून तीही जेवली नव्हती. तिने पोहऱ्याला खाऊ घालून झोपवलं. थोड्या वेळाने तीही झोपली. मग त्याची अंथरुणावर यायची वाट पाहून ती थकली आणि शेवटी झोपी गेली. तिला रात्री 4ला जाग आली तर तो अंथरुणावर दिसला नव्हता. तेव्हा ती पहिल्या खोलीत गेली. खोलीत अंधार होता. तिने लाईट लावला. पलंगाच्या खाली 3 बाटल्या पडलेल्या होत्या. तिच्या समोर पिताना तिला एकच बाटली दिसली होती. पण 3 बाटल्या पाहून तिले त्याचा राग आला. पण काय करणार? शेवटी तिने लाईट बंद केला. त्याले तसंच पडू दिलं आणि ती तिच्या जागेवर जाऊन झोपली. तिला काही झोप लागेना. तिची सारखी चुळबुळ सुरू होती. सकाळचे 8 वाजले तरी तो उठला नव्हता. त्याने दारू लई झाली असेल म्हणून तिने त्याच्याकडे लक्षही दिलं नव्हतं. फक्त पलंगाखालच्या बाटल्या उचलल्या, टेबलावरचा ग्लास आणि जग उचलून ठेवला. सिगरेटचं धुडं झाडली. झाडता तिनं त्याच्याकडे पाहिलं तर तो एखाद्या दगडाच्या मूर्तीसारखा शांत पडून होता. ती त्याच्याजवळ गेली. तिने त्याच्या दंडाला धरून हलवलं. तिनं आवाज दिला, ओ उठा ना, किती वाजले आता? तिने 2-3 वेळा त्याला हलवलं, आवाज दिला, तरी हो नाही की चू नाही. मग तिनं त्याच्या तोंडावरून हात फिरवला. नाकातून श्वास काही येत नव्हता. मग ती जरा घाबरली. थरथरत्या हाताने तिने शर्टाच्या त्याच्या गोंड्या काढल्या. छातीवरून आणि पोटावरून हात फिरवला. पण तिला त्याची काही हालचाल वाटतच नव्हती. तिच्या मनात भलतीच शंका आली.
मग तिने त्याची पॅन्ट काढली. पॅन्टच्या खिशात एक छोटीशी बाटली तिला दिसली. तिने त्याचा वास घेतला. तिले थायमेटचा वास आला. तेव्हा तिने तोंड झोडून मोठमोठ्यांदा रडायला सुरुवात केली. सगळं संपलं होतं. तो झोपला होता कायमचाच. इंगळे सगळ्या जंजाळातून स्वतःची सुटका त्यांनी करून घेतली होती. तर गजानन चिखलात फसलेल्या गायीसारखा त्यात अडकून पडला होता. आता काही खरं नाही म्हणून तो गावातून बेपत्ता झाला होता. ज्यांनी त्याला साखळी योजनेसाठी पैसे दिले होते ते त्याच्या घरी येऊन चौकशी करत होते. निराश होऊन परत जात होते. तर अति झालं म्हणून त्याच्या आईवडिलांना त्रास देत होते. त्यांच्याकडे पैशाची मागणी करून संतापून त्यांना धमकावितही होते. गजाननाच्या करडीचा फास त्याच्या आईवडिलांच्या गळ्याभोवती आवळला जात होता. त्यात त्यांची मान अडकून त्यांचा जीव गुदमरला जात होता. जीभ तेवढी बाहेर पडायची बाकी होती. डोळे ताणले जायचे बाकी होते. तर इंगळेच्या बायका पोऱ्याला जगण्याची चिंता पडली होती. कोणासाठी केव्हा आणि कसे फास पडतील हे काही सांगता येत नव्हतं. करणी करणाऱ्याने केली होती आणि नको त्यांना त्रास होत होता.